झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। ज्या पद्धतीने भाजपनं प्रत्येक मतदारसंघ वाईज 50,000 सदस्य जे आहेत ते निवडायचे त्यांनी ठरवलेले 50 सदस्य ते बनवत आहेत। आपली रणनीती काय असेल महानगरपालिका? नाही, आता हे बघा, आता सरकार स्थापन करायच्या हालचाली सुरू आहेत। त्यामुळे आता एकदा हे सरकार स्थापन झालं, त्या सगळ्या हालचाली पूर्ण झाल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला आम्ही सगळेजण या ठिकाणी लागणार आहोत। आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं, शिवसेना म्हणून आमच्या पक्षाचं धोरण, आमच्या पक्षाची भूमिका, आमच्या पक्ष अधिक मजबूत कसं करणं या बाबतीत पक्षांतर्गत आमचे मुख्य नेते माननीय शिंदेसाहेब पक्षाचं धोरण ठरवतील आणि महायुती म्हणून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो देखील महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवतील। भाजपने जी काल बावनकुळेंनी सगळ्या जिल्ह्याची बैठक घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतंत्र लढायचं का एकत्र लढायचं याचा विचार करू नका, तुम्ही कामाला लागा। ठीक आहे ना, त्यांची भूमिका माननीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यामुळे त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। मी मगाशी म्हटलं तसं आता सरकार बनतंय, सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। एकदा सरकार बनून झाल्यानंतर आम्ही त्याच कामाला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्याच कामाला आम्ही सगळेजण लागणार आहोत। ओके, या बाबतीत आम्हाला आमदारांना या संदर्भातलं काहीही बोलता येणार नाही, कारण आम्ही या बाबतीतला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्यामुळे वारंवार मी सांगतोय, कुणाला कुठलं पद द्यायचं, कोणी काय स्वीकारायचं, हा सगळा अंतिम निर्णय शिवसेनेमधला मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब घेतील। धन्यवाद। बाहर था, मुझे रात में लेट हो गया मुंबई आने में, इसीलिए मैं बात नहीं हुई। काय मंत्री कोण होणार, कोणाला काय मिळणार हे शिवसेनेतले हे अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आहेत। त्यामुळे शिंदे साहेबच त्या बाबतीतला निर्णय घेतील। अरे काल आमची भेट झाली नाही आणि योगायोगानं आम्ही एकत्र आलो। सकाळी आमचं बोलणं झालं आणि मग काल आम्हाला उशीर झाला, पाटील साहेब पण बाहेर होते, मग ते म्हटले आपण साहेब जायच्या अगोदर जस्ट साहेबांना भेटून येऊ। चर्चा सुरू झाली नाही ना, आता ते बघा, काय बाहेर चर्चा काय असतात ते मला माहित नाही। बाहेरच्या चर्चा तुम्ही चालू ठेवा, काय चालू ठेवा। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।